नमस्कार मित्रांनो, मृदा व जलसंधारण विभागा संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नुकताच नवीन आकृतीबंध जाहीर झाला, ज्यामध्ये पदनिहाय जागा किती आणि नवीन बदल काय झालेले आहेत, त्यानंतर पगार काय असणार आहे आणि जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे, या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा की मृदा व जलसंधारण विभागाच्या सुधारित जो काही आकृतीबंध आहे हा जाहीर झाला की नियमित कोणकोणते पद भरले जातील, कंत्राटी पद कोणते आणि बाह्य संवर्गांतर कोणते पद असतील। बघा पहिलं पद आहे आयुक्त पद, ज्याचं पगार जर आपण बघितला, लक्षात घ्या की पगार आपण बघितला भारतीय अधिकारी वेतन श्रेणी याची एक जागा आहे। त्यानंतर मुख्य अभियंता हे जे पद आहे याचं स्पेस स्केल असेल बघा 1,31,100 ते 2,16,600 एवढा पगार इथं असेल। बघा आता पदासंदर्भात जे की तुमची वेतन श्रेणी आहे या बाबतीमध्ये संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेला टेलिग्राम चॅनल आहे, हा टेलिग्राम तुम्हाला जॉईन करायचा आहे। आता आपल्याला बघायचंय की कोणकोणती पदं भरली जाणार आहेत, ज्यामध्ये अधीक्षक अभियंता पद आहे, कार्यकारी अभियंता आहे, उपआयुक्त प्रशासन हे सुद्धा पद आहे। लक्षात घ्या 76 जागा कोणत्या आहेत, कार्यकारी अभियंता, त्यानंतर उप अभियंता आहे, वरिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 चं पद आणि कनिष्ठ अभियंता हे जे पद आहेत असे एकूण किती बघा, असे किती 1,555 एवढे पद आहेत। पुढच्या पदासंदर्भात तत्पूर्वी जे काही संपूर्ण सरळ सेवेची तयारी करतायत या संपूर्ण सरळ सेवेच्या दृष्टिकोन GK/GS विषयाची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच त्रिशा फाउंडेशन या ऍपवर सुरू होते, ज्या काही तुमच्या आगामी येणारी तलाठी, नगर परिषद, आरोग्य विभाग, ग्रामसेवक संपूर्ण पदासाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त असणार आहे। बघा की पुढचे विभागीय लेखापाल राज्यस्तरीय पद आहे, याचे सुद्धा जागा आहे। त्यानंतर प्रशासकीय अधिकारी, लेखा अधिकारी वर्ग 2 चं पद आहे। त्यानंतर विधी अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, संशोधन अधिकारी, ज्यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक संशोधक अधिकारी, त्यानंतर विभागीय लेखापाल, कनिष्ठ लेखा अधिकारी हे सुद्धा पद आहे। अधीक्षक, कार्यालयीन अधीक्षक, कनिष्ठ अभियंता सहाय्यक सांख्यिकी हे सुद्धा काय पद इथं भरले जाणार आहेत। बघा त्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, त्यानंतर अभियांत्रिकी सहाय्यक, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक, लक्षात घ्या हे दोन अत्यंत महत्वपूर्ण असणारे पद आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही श्रेणीचा पदवीधर या ठिकाणी काय करणार आहे, अर्ज सादर करू शकतो। या पदासंदर्भात बाब लक्षात घ्या की जे काही वरिष्ठ लिपिक पद आहे आणि कनिष्ठ लिपिक जे पद आहे या पदासाठी पगार असेल 25,500 ते 81,100, कनिष्ठ लिपिकसाठी 19,900 ते 63,200 एवढं तुम्हाला काय प्रतिमाह वेतन इथं असणार आहे। बघा वरिष्ठ लिपिकच्या जागा किती आहेत, 628 जागा आहेत आणि कनिष्ठ लिपिकच्या 713 जागा आहेत। म्हणजे सर्वाधिक सर्वांना सुवर्ण संधी आहे। तुमची कोणत्याही शाखेची पदवी झाली पाहिजे, त्याचसोबत तुम्हाला काय टायपिंग प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। म्हणजे टायपिंग आणि ज्यांची पदवी आहे हे प्रत्येक विद्यार्थी या पदासाठी पात्र आहेत। मग तुम्ही BA असा, BSc असे कोणत्याही शाखेची पदवी जर असले तरी सुद्धा तुम्ही काय इथं अर्ज सादर करू शकता। अशा प्रकारे एकूण इथं काय जे काही नामांकित जे पद आहेत बघा, जे भरले जाणार पद आहे 7,487 पदाची ही जाहिरात असेल। हे काय पद भरती जे काय सरकार परमनंट भरती काय एवढी पद भरती होईल। त्यानंतर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ बघा कॉर्पोरेशनच्या अंतर्गत असणारे जे की अधिनियमित मंजूर पद आहेत, ज्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक पद आहे, मुख्य वित्त लेखा अधिकारी असे एकूण काय एकूण 2 पद इथे भरले जातील। बघा व्यवस्थापकीय संचालक पदासाठी 1,44,200 एवढा पगार असेल, हे लक्षात ठेवायचंय। त्यानंतर मुख्य लेखा अधिकारी याला सुद्धा काय 67,700 ते 2,08,700 एवढा पगार इथं असणार आहे। असे एकंदरीत त्या आणि ह्या जागा मिळून किती 7,489 जागा इथं भरल्या जातील। बघा मनुष्यबळ सेवा अंतर्गत ज्या ठिकाणी मनुष्याची गरज असते असे जे पद आहेत बघा, इतर जे पद आहेत ज्यामध्ये माहिती तंत्रज्ञान अधिकारी बाह्य यंत्रणे म्हणजे काय कॉन्ट्रॅक्टद्वारे भरले जाणार, भौगोलिक माहिती तज्ञ बाह्य यंत्रण त्याच्यात 73 जागा आहेत, वाहन चालक आहे, त्यानंतर शिपाई शिपाई काय फक्त 10वी पास असणाऱ्यासाठी पद आहे। असे एकूण मनुष्यबळ सेवेअंतर्गत 1,278 पद भरले जाणार आणि इतर जे पद आहेत जे की नियमित असणारे पद आहेत तर हे दोन्ही मिळून 8,767 पदांची जाहिरात कधी हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे। तर ही जाहिरात जी काही मार्चची भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया 31 जुलै, लक्षात घ्या हिची वेटिंग लिस्ट इतर जी प्रक्रिया आहे ही 31 जुलै 2026 पर्यंत याला काय मुदत वाढ दिलेली आहे। जोपर्यंत ही मागची भरती प्रक्रिया पूर्ण होणार नाही तोपर्यंत नवीन जाहिरात येणार नाही, हे मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचंय। त्याचसोबत काही जर अडचण असली हा नंबर आहे 7387505802 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही माहिती विचारू शकता। बघा एकूण गोषवारा आपण जर बघितला इथं की कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत काय आहे या बाबतीचे संपूर्ण सखोल PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर प्राप्त झालेले आहे। त्यामुळे भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नित्याने अभ्यास करा।